हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू आवर दिस सेशन ऑफ इंग्लिश क्लास. मी मानसी आज तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करते आजच्या या क्लासमध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला सेकंड चॅप्टर अँड्रोक्लस अँड द लायन ह्याला वाचूया आणि समजू की ह्याच्यात काय आहे. ही खूप छान एक स्टोरी आहे, तर चला ह्याला वाचू आणि समजू. तर जसं की तुम्ही आपल्या बुक मध्ये बघू शकत असाल, हा चॅप्टर अँड्रोक्लस अँड द लायन हा आपण सुरू करू त्याच्या आधी काही वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस आहेत, तर त्याला पण आपण बघूया. सगळ्यात आधी चिट चॅट म्हणजे गप्पा गोष्टी. तर बघू ह्याच्यात काय लिहिलंय. हॅव यू एव्हर हेल्प्ड एनीवन? वाय म्हणजे काय, तुम्ही कधी पण कुणाची मदत केली आहे, आणि वाय म्हणजे का. तर ह्याच्यात तुम्ही लिहू शकता तुम्ही ज्याची कुणाची हेल्प केली असेल. सपोज तुमचे फ्रेंड्स असतील, किंवा सर्वात आधी आपण आपल्या घरीच आपल्या आई वडिलांची हेल्प करतो, तर तुम्ही याच्यात लिहू शकता की येस आय हॅव हेल्प माय पेरेंट्स. आय ऑफन हेल्प माय पेरेंट्स म्हणजे मी नेहमीच आपल्या आई वडिलांची हेल्प करतो किंवा करते. आणि वाय म्हणतील तर का करतात, बिकॉज दे डू सो मच फॉर मी म्हणजे ते इतकं काही माझ्याकरता करतात म्हणून मी त्यांची हेल्प करतो. तर आय हेल्प माय पेरेंट्स बिकॉज दे डू सो मच फॉर मी, हे याचा आन्सर होईल. नेक्स्ट आहे हाऊ डिड यू हेल्प हिम हर म्हणजे तुम्ही त्यांची हेल्प कशी करता, तुम्ही त्यांची मदत कशी करता, आईची किंवा वडिलाची. तर ह्याच्यात तुम्ही लिहू शकता की आई हेल्प माय मदर बाय डुईंग हर वर्क. ठीक आहे, की तिचे काही काम असतात तर मी ते करून देतो. तसंच आय हेल्प माय फादर बाय हेल्पिंग हिम इन हिज वर्क. अशा प्रकारे तुम्ही आपल्या वडिलाची पण करू शकता मदत. आणि तुम्ही जर आणि कुणाचंही नाव घेणं चाहताय, तुमच्या फ्रेंड्सचं किंवा आणि कुणाच्या नेबर्सचं. नेबर म्हणजे कोण, तुमचे पडोसी. ठीक आहे ना, त्यांचंही तुम्ही असंच लिहू शकता की कसं तुम्ही त्यांची हेल्प करता. नेक्स्ट क्वेश्चन इज हॅज एनीवन एव्हर हेल्प्ड यू इन युअर नीड म्हणजे काय, कधी तुमची कोणी हेल्प केली आहे, तुमची कधी तुमच्या जरूरतमध्ये कोणी मदत केली आहे. तर जर तुमची कोणी हेल्प केली आहे तर तुम्ही लिहू शकता की येस माय फ्रेंड किंवा माय नेबर, किंवा तुम्ही जसे कोणाचं नाव लिहिणं चाहता ते लिहू शकता की हॅड हेल्प मी इन माय नीड. किंवा जर कोणी तुमची कधी मदत केलीच नाहीये तर तुम्ही हेही म्हणू शकता की नो वन हॅज एव्हर हेल्प मी इन माय नीड. तसं येस किंवा नो जसं तुमचं उत्तर असेल त्याच्यावर डिपेंड करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ डिड यू फील एट दॅट टाइम जेव्हा तुमची कोणी हेल्प करतं तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं. कसं वाटतं, एक चांगलंच वाटेल, छानच वाटेल ना, की आपल्याला कोणत्या गोष्टीची जरूरत होती आणि आपली कोणी हेल्प केली तर तुम्हाला छानच वाटेल. तर आय फेल्ट व्हेरी गुड ऍट दॅट टाइम. ठीक आहे ना, आय फेल्ट व्हेरी गुड ऍट दॅट टाइम. नेक्स्ट आहे हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम हर म्हणजे तुम्ही तुमचा आभार त्या व्यक्तीला कसा प्रगट केला. हिम म्हणजे जर मुलगा आहे तर हिम, आणि मुलगी आहे तर हर. ठीक आहे ना, तुम्ही तुमचा आभार त्याला कसा प्रगट केला. तर आय शो माय ग्रॅटिट्यूड बाय थँकिंग हिम और हर. ठीक आहे, की मी त्याला थँक्यू म्हटलं आणि अशा प्रकारे आपला आभार प्रगट केला. नेक्स्ट आहे पहा, डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेव्हरी म्हणजे तुम्ही ह्याच्यात आपल्या बेंचमेट म्हणजे जर तुम्ही शाळेत आहात तर आपल्या सहपाठीशी डिस्कस करा, किंवा तुम्ही आपल्या नॉर्मल फ्रेंड्स बरोबर डिस्कस करू शकता. स्टोरीज ऑफ ब्रेव्हरी म्हणजे खूप जे करेज वाले स्टोरीज असतात, अशा कोणत्या स्टोरीज तुम्ही वाचल्या असतील तर त्यांना डिस्कस करा. दॅट यू हॅव रेड ऑर हर्ड म्हणजे तुम्ही वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील तर अशा कहाण्यांच्या बाबतीत गोष्टी करा आपल्या मित्रमैत्रिणींची. ऑल्सो नेम द ब्रेव्ह हिरो हिरोईन ऑफ ईच स्टोरी आणि तुम्हाला अशा कहाण्या जे तुम्ही वाचल्या असतील त्यांचे हिरो किंवा हिरोईन त्यांचेही नाव लिहायचे आहेत. सपोज इथे पहा, इकडे लिहिलेत 5 दिलेत, तर तुम्ही जे जे वाचले असतील तर ते तुम्ही नावं लिहाले. सपोज तुम्ही झांसी की राणी, तुम्हाला माहिती आहे ही स्टोरी, तुम्ही लिहू शकता की नेम ऑफ द स्टोरी झांसी की राणी आणि हिरोईन कोण होती त्याची, राणी लक्ष्मीबाई. तर अशाच प्रकारे तुम्ही जितक्याही स्टोऱ्या अशा वाचल्या आहेत स्टोरीज त्यांचे नावं लिहा आणि त्यांचे हिरो किंवा हिरोईन कोण होते ते तुम्ही इथे लिहू शकता. नेक्स्ट पहा, कम्प्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. इथे पहा काही सेंटेन्सेस दिलेले आहेत आपल्याजवळ आणि ह्याचे अल्टरनेटिव्ह पण आहे म्हणजे ह्यांचे आन्सर सुद्धा दिलेले आहे.
आपल्याला हे वाचून की इथे कोणचा आन्सर करेक्ट जाईल इथे करायचंय. लायन्स आर कॉल्ड ऑफ द जंगल. लायन्सला जंगलचं काय म्हणतात? राजा. हो, व्हेरी गुड. तर लायन्स आर कॉल्ड एम्परर, लॉर्ड, किंग हे तिघांचं मिनिंग सेमच असतं, पण इथे कोणचं मिनिंग जाईल? किंग. ठीक आहे ना. लायन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल. लायन्स बिलॉंग टू द डॅश फॅमिली ऑफ एनिमल्स. लायन्स जे आहे ते कोणत्या फॅमिली मधले असतात? डॉग, कॅट किंवा हॉर्स. हे तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती? तर ह्याचे आन्सर आहे कॅट. लायन्स जे आहे ते कॅट फॅमिलीला बिलॉंग करतात. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की जी मांजर असते ना ती लायनच्या फॅमिलीला बिलॉंग करते, आपण असंही म्हणू शकतो. तर लायन्स बिलॉंग टू द कॅट फॅमिली ऑफ एनिमल्स. थर्ड आहे लायन्स आर डॅश एनिमल्स. म्हणजे कसे आहेत ते? कार्निवोरस, हर्बिवोरस, ओमनिवोरस. कार्निवोरस म्हणजे जे नुसतं मीठ मांस खातात, दुसरे जानवरांना खातात. ठीक आहे, ते असतात कार्निवोरस. हर्बिवोरस म्हणजे जे नुसतं ग्रीन प्लांट्स आणि अशा चीजा खातात, जसं की काऊ, गाय असते, बकरी आहे, तर ही सगळी हर्बिवोरस आहेत. आणि ओमनिवोरस असतात जे की हे दोन्ही प्रकार खातात. जसं डॉग झाला, कुत्रा झाला किंवा मांजर झाली, ते लोक ओमनिवोरस आहे. कारण की हे लोक जे आहे इकडे जसं पोळ्या वगैरे खातात आणि तिकडे डॉग जे आहे ते मीठ वगैरे खातात. तर अशा प्रकारे हे ओमनिवोरस आहे. ठीक आहे. असेच बर्ड्स पण ओमनिवोरस असतात, जे पक्षी असतात ते सुद्धा ओमनिवोरस असतात. तर लायन्स हा इथे काय आन्सर होईल? कार्निवोरस. ते नुसतं काय खातात? दुसऱ्या पशुपक्षींचे जे आहे नुसतं मीठ मांसच खातात. सो दे आर कार्निवोरस एनिमल्स. नेक्स्ट इज lions have a mane around their neck but lionesses do not have it. म्हणजे कोणचे लायन असतात ज्यांना मेन असतं अराउंड देअर नेक. नेक म्हणजे काय? गर्दन. गर्दनच्या इथे चारीकडे असे केस असतात खूप छान. तर असे कोणाला असतात? तर मेल लायन्स. ठीक आहे. मेल म्हणजे कोण? पुरुष. पुरुष लायन्सला जे आहे त्यांच्या नेकच्या अराउंड मध्ये एक मेन असतात, म्हणजे खूप केस असतात. बट लायनेसेस म्हणजे फिमेल लायनला असं नसतं. A group of lions is called a herd. हेचा आन्सर आहे हर्ड. नेक्स्ट आहे तुमचं 5 नंबर, अ ग्रुप ऑफ लायन्स. ठीक आहे. लायन्सचा जो ग्रुप असतो त्याला काय म्हणतात? इज कॉल्ड अ प्राईड. काय म्हणतात त्याला? प्राईड. अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड अ प्राईड. नेक्स्ट आहे लायन्स अटॅक ओनली वेन दे आर, म्हणजे लायन नुसते तेव्हाच अटॅक करतात जेव्हा ते काय असतात? ट्रेक असतात, अवेक असतात किंवा हंग्री असतात. ट्रेक म्हणजे कोणचं त्यांना चाल चालली जाते त्यांच्यावरती, ट्रेक म्हणजे हेच असतं. अवेक म्हणजे जागलेले असतात तेव्हा ते अटॅक करतात, किंवा हंग्री म्हणजे भुके असतात. तर ह्याचा काय आन्सर होईल? हंग्री. ठीक आहे. ते भुके असतात तेव्हाच ते अटॅक करतात. तर अशा प्रकारे आपण ही चिटचॅट पाहिली, खूप छान होती जी. आता आपण ही स्टोरी पाहू, अँड्रोक्लस अँड द लायन. ही स्टोरीचा एक सारांश मी तुम्हाला सांगते की आहे काय या स्टोरीमध्ये. अँड्रोक्लस नावाचा एक माणूस असतो, तो स्लेव्ह असतो. ठीक आहे. स्लेव्ह म्हणजे काय? बंधक असतो तो कोणातरीकडे. तर तो त्या बंधनमध्ये फार जास्त त्रस्त असतो. त्याला खूप कष्ट असतात तिथे, कारण की त्याचा जो मालिक असतो तो फार वाईट माणूस असतो. तो सोचतो की मी का ना मी या बंधनमधनं पळून जाऊ, पण तो जे आहे आसान नव्हतं तिथून पळणं, पण तरी तो कसं तरी करून तिथून पळून जातो. पळून तो जंगलात जातो. तर जंगलात काय होतं? फिरता फिरता त्याला एक दिवशी एक लायन दिसतो. ठीक आहे. शेर दिसतो, वाघ दिसतो. तर तो खूप त्रासात असतो. तो जो लायन असतो तो खूप त्रासात असतो. तर ह्याला पाहून त्याच्यावरती खूप दया येते आणि त्याच्या जे आहे पंजामध्ये, लायनच्या ज्या पंजामध्ये काय असतं की एक फास असते, म्हणजे की त्याच्यात एक काहीतरी फसून गेलं असतं. तर तो त्याला काढतो, त्याचा उपचार करतो आणि त्याला ठीक करतो, बरं करतो. अशा प्रकारे हे दोघं अँड्रोक्लस अँड लायन जे आहे ते मित्र बनून जातात, फ्रेंड्स बनून जातात खूप चांगले. काही दिवसांनी हा ज्याच्याकडे बंधक असतो त्या मालकांनी आपले लोक धाडलेले असतात की हिला शोधून आणे. तर हे लोक हिला शोधून पकडून घेऊन येतात. आणि मग याच लायनलाही ते लोक पकडतात आणि त्याला खूप दिवस भुकं ठेवतात, लायनला, शेरला. ठीक आहे. खूप दिवस भुकं ठेवतात. आणि मग एक दिवशी जे आहे राजासमोर, कारण की त्यावेळेस जे खूप ही मोठी गोष्ट असते की कोणी असा जो आहे बंधक आपला पळून गेला आपल्या जवळ, तर त्याला सजा दिली जाते की ह्याला या शेर समोर सोडून दो, भुक्या शेर समोर, तर तो त्याला खाऊन जाईल. तर त्या भुक्या शेर समोर, त्याच त्याच्या मित्रासमोर त्याला सोडलं जातं. हे त्याला माहित नसतं. आणि तो सोचतो की आज माझा शेवटला दिवस आहे. पण काय होतं की तो लायन त्याला ओळखून जातो
आणि तो त्याला खूप प्रेम करतो आणि सगळं पाहून लोक दंग राहून जातात की असं कसं. आणि मग हा अँड्रोक्लस जो आहे तो काय करतो, राजाला सगळी हकीकत सांगतो की काय झालेलं असतं. आणि तो खूप खुश होतो आणि तो त्याला सोडून देतो आणि विचारतो अँड्रोक्लसला की तू काय चाहतोस, तुला काही माग माझ्याशी. तर तो म्हणतो, हा माझा मित्र आहे जो लायन, तुम्ही हिला सुद्धा सोडून द्या इथून. अशा प्रकारे तो आपली पण स्वतंत्रता पूर्ण करतो आणि त्या लायनला पण स्वतंत्र करवतो. तर अशी ही स्टोरी आहे, खूप छान. बहुतेक तुम्ही ऐकलेली पण असेल आणि नसेल ऐकली तर ही स्टोरी. आता आपण जेव्हा ह्याला लाईन बाय लाईन वाचू तर तुम्हाला आणि छान ह्याच्यात मजा येईल. तर चला पाहू थोडीशी स्टोरी ही आपण. तर स्टोरी आपण स्टार्ट करूया इथून आज. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androclus. म्हणजे खूप आधी एक खूप काइंड, जेंटल अँड कोर्टियस म्हणजे खूप एक चांगला माणूस, सहृदय माणूस होता, दयाळू माणूस होता, ज्याचं नाव होतं अँड्रोक्लस. तो खूप सगळ्यांची ऐकत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा जो मास्टर होता, जो मालिक होता, तो फारच क्रुएल होता, फारच वाईट होता. तो क्रूर होता. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. त्या दिवसांमध्ये, इन दोज डेज म्हणजे त्या दिवसांमध्ये, राजे महाराजे आणि जे खूप श्रीमंत लोक व्हायचे, ते लोक आपल्याकडे असे स्लेव्स म्हणजे बंधक ठेवायचे आपल्या खालती. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव्ह. तर अँड्रोक्लस जो होता तो पण एक स्लेव्ह होता, तो एक बंधक होता. द स्लेव्स वर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. तर जे असे बंधक लोक राहायचे, त्यांना नोकरांसारखं जे आहे त्यांना आपल्या मास्टर्स वरती, आपल्या मालकांकरता खूप कामं करावं लागत आणि जबरदस्ती कामं करावे लागत होते. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांना हे कामं करावेच लागत होते, जेही काम त्यांचे मालिक त्यांना बोलत होते. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना न कोणची स्वतंत्रता होती, न कोणचे अधिकार होते. राईट्स म्हणजे अधिकार. इवन वेन दे वर अनहॅप्पी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी जे आहे कोणी जर आपल्या मास्टरशी, आपल्या मालिकशी खुश नव्हतं राहत, अनहॅप्पी राहत होतं, तरी सुद्धा तो त्याला सोडू नव्हता शकत. लिव्ह म्हणजे काय, सोडणं. तो कोणता पण असा बंधक आपल्या मालकाला सोडू नव्हता शकत, चाहे तो किती पण त्याच्यावरती अत्याचार करे. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. त्यांना असा लॉ होता, असा कानून होता, कायदा होता, त्याच्या कारणाने ते लोक आपल्या मास्टरला सोडू नव्हते शकत. हाऊएव्हर विकेड ही माइट बी. किती जरी त्यांचा जो मालिक आहे तो वाईट असे, तरी पण ते त्यांना सोडू नव्हते शकत. पाहिजे ते मिनिंग्स पहा. कोर्टियसचं मिनिंग दिलंय पोलाइट, म्हणजे तो खूप नम्र होता अँड्रोक्लस. आणि असंच बाउंड बाय लॉचं दिलंय स्ट्रिक्टली फोर्स्ड टू फॉलो द लॉज. म्हणजे त्यांना जे आहे कायदे कानून त्यांना हे पाळावेच लागायचे, की त्यांना कोणी आपल्या मालकाला सोडून जाऊ नव्हतं शकत. आज आपण हा एक पॅराग्राफ वाचलाय. नेक्स्ट पॅरा आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. आता ह्याच्यात काही एक्सरसाइज बघू आपण. तर ह्याचे साइड क्वेश्चन्स आज आपण सुरू करूया. फर्स्ट आहे, हाऊ वर द स्लेव्स ट्रीटेड एट दॅट टाइम. की त्यावेळेस स्लेव्स जे होते, बंधक होते, त्यांच्याबरोबर कसा व्यवहार होत होता. स्लेव्स वर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. ते आपल्या मालकांबरोबर, मालकांकरता काम करायला त्यांना जबरदस्ती केली जात होती. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांना जे मालिक म्हणत होते ते करावंच लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कोणती स्वतंत्रता नव्हती आणि कोणते अधिकारही नव्हते. दे इवन कुड नॉट लिव्ह देअर मास्टर्स फॉर एनी रिझन. कोणताही कारण असो तरी पण ते आपल्या मालकांना सोडू नव्हते शकत. दस दे वर ट्रीटेड व्हेरी क्रुएली. आणि अशा प्रकारे त्यांचं जो ट्रीटमेंट होता त्यांच्यावरती बहुत खराब होता, बहुत जास्त क्रूरतापूर्ण होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डिड अँड्रोक्लस सीक शेल्टर आफ्टर हिज एस्केप. म्हणजे अँड्रोक्लस पळाल्यानंतर, जेव्हा आपल्या मालकाजवळनं पळाला, तर त्यांनी कुठे शेल्टर घेतली, कुठे तो गेला. आफ्टर हिज एस्केप म्हणजे पळाल्यानंतर, अँड्रोक्लस सीक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तर अँड्रोक्लसने आहे एका जंगलमध्ये पनाह घेतली. जंगलमध्ये जाऊन तो राहिला. व्हॉट डिड द लायन सीम टू टेल अँड्रोक्लस. जो लायन होता, जो वाघ होता, तो काय, असं काय वाटत होतं की तो काय सांगणं चाहत होता अँड्रोक्लसला. द लायन सीम्ड टू टेल अँड्रोक्लस टू हेल्प हिम. असं वाटत होतं त्याला पाहून, लायनला पाहून, की तो अँड्रोक्लसला म्हणतोय की त्याची मदत करे. त्या लायनची तो अँड्रोक्लस मदत करे असं वाटत होतं. वाय वॉज द लायन इन पेन. जो लायन होता, जो शेर होता, तो त्रासात का होता, दर्द मध्ये का होता. पेन म्हणजे काय असतं, दर्द, दुखणं.
A big thorn had pierced one of the lion's toes, so it was in great pain. म्हणजे एक मोठा काटा, थॉर्न म्हणजे काय असतो काटा, त्याच्या पायात लायन्स टोज, टोज म्हणजे काय पाय, पायाचे जे बोट असतात ना ते, तर पायाच्या बोटांमध्ये तिला चुभून गेला होता एक मोठा काटा आणि म्हणून तो खूप जास्त त्रासात होता. आता पहा इंग्लिश वर्कशॉप आहे जी तुमची, त्यात सेकंडचं ए आहे, अपोजिट वर्ड्स लिहायचे आहे आपल्याला. काइंड म्हणजे दयालू आणि क्रुएल म्हणजे निर्दयी. पुअर वेल्दी, पुअर म्हणजे गरीब, वेल्दी म्हणजे अमीर. स्लेव्ह मास्टर, स्लेव्ह म्हणजे बंधक, मास्टर म्हणजे त्याचा मालिक. हाय लो, हाय म्हणजे उंच, लो म्हणजे खालती. पनिशमेंट रिवॉर्ड, पनिशमेंट म्हणजे जे कोणाला पनिश केली जाते, सजा दिली जाते ते, आणि रिवॉर्ड म्हणजे जे कोणाला रिवॉर्ड त्याचं कोणत्या गोष्टीचं दिलं जातं है ना, पुरस्कार जो दिला जातो. अनबाउंड, बाउंड, अनबाउंड म्हणजे कोणा वस्तूचं आपल्याला आपण जबरदस्ती नाही करत, आणि बाउंड म्हणजे कोणचं काम करायचंच आहे ते बाउंड असतं. ठीक आहे. असं टेंडर, टफ, टेंडर म्हणजे सॉफ्टला आपण म्हणू शकतो, आणि टफ म्हणजे जे खूप हार्ड असतं, एकदम टफ असतं तसं. आणि मग हॅप्पीचं डिसमेड, हॅप्पी म्हणजे तुम्हाला माहितीये खुश, डिसमेड म्हणजे सॅड, दुखी. नेक्स्ट आहे फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राइब द साऊंड्स मेड बाय द लायन. आता स्टोरीमध्ये असे काही शब्द येतील ज्याच्याने आपल्याला हे कळेल की लायननी काय जे आहे आपले आवाज काढल्यात. हे शब्द कोणते आहेत? ग्रोल्ड, रोर्ड, मोन्ड, व्हिम्पर्ड आणि पर. तर हे सगळे शब्द जे आहेत हे ह्याच्यात यूज झाले आहेत जे की लायनच्या आवाजाचे सांगतात. तर आज आपण ही स्टोरीची सुरुवात केलेली आहे, अँड्रोक्लस अँड द लायन, आणि खूप छान स्टोरी आहे ही. ह्याच्यात आपण आता अपोजिट्स वगैरे छान वाचले की काय काय शब्दांचे अपोजिट्स होऊ शकतात हे तुम्ही लर्न करा, याचे वर्ड्स स्पेलिंग्स वगैरे लर्न करा. आणि आपण चिट चॅट मध्ये खूप छान वाचलेलं आहे की कसं तुम्ही कुणाची हेल्प करता आणि कसं कोणी जे आहे तुमची हेल्प करतं. अशाच प्रकारे लायनच्या बाबतीत आपण खूप काही याच्यात जाणलंय. तर आजचा हा सेशन आपला इथेच संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे.